नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला, नमस्कार भावा बहिणीला, नमस्कार रामकृष्ण हरी, नमस्कार मंडळी. बघा मी आईसाठी काय आणलंय. माझ्या आईसाठी साडी घेतली मी आईला. हो का, अशी साडी आणली आईला. बघितली का आईसाठी काय आणले मी. ये इथं बस, इथं बस, तिकडे पळू नको. हो का, अशी साडी घेतली आईसाठी. हो का, कशी आहे साडी कमेंट करून नक्की सांगायचं. आईसाठी साडी घेतली मी. आई काय म्हणते बघा. आई आहे इथं जवळ. आता आई बोलती. आई बोलते. आईला म्हणलं साडी तर नग म्हणते आई. मला साडी नग, तुलाच राहू दे म्हणते. मला नग साडी कशामुळे सांगू का भाऊ बहिणीनो. एक कारण आहे आई साडी का नग म्हणायला लागली. ए इथं बस रे, पळू नको तू. इथं बस, इकडे इथं 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 बसायचं. पडायचं नाही, पडशील तिथं लागल तुला. पडशील लागल. आई साडी नग म्हणायला लागली भाऊ बहिणीनं. कशामुळे माहिती आहे का तुम्हाला. माझ्या बहिणीचं लय दुखत आहे. माझ्या बहिणीचं बहीण पडन ग त्यानं निर्धर. बहीण माझी बहीण आजारी आहे बघा. बाय झालं का तुझं. एक इकडे एक मग इथं बस. शेव इथं इथं बस. अरे तुला साडी आणली तू का नग म्हणती नेसायची का. बस की. हो का, इकडं कर. हा हो का, आई आहे हिच्यासाठी मी ही साडी आणली. आता आईला साडी घ्यायचं निघले. यंदा बरं झालं, नाहीतर सगळं आरीच राहावं लागतं जावायचं नाही. यंदा आईला साडी घ्यायचं निघले ते लय बरं. आईला आणली साडी, पण आई म्हणते मला साडी नग. का नग म्हणते सांगू का. माझी बहिणीचं लय दुखतंय म्हणून आई म्हणते लेकराचं दुखत आहे ना, आपण कुठं साडी निसून बसावं. तर साडी चांगली आहे बाय. चांगली पण नग नाही. आई खराब झालेली आहे. बहिणीचं लय आजारी आहे बहीण. आई सांभाळते. आईला लेकराचं करावंच लागतं. आता काय करावं. 2-3 महिने भावा बहिणीनं. आधी 3 महिने होते. सगळ्या दवाखान्याने नेलं. चौकट दवाखान्यात नेलं आईला. आईने बहिणीला. थोरली बहीण म्हणजे कसं आईसारखीच आहे. त्याच्यामुळं कसं लय दवाखान्याने. बार्शीला नेलं 2 दवाखान्यात. पुन्हा बारामतीला एक नव्हतं. बारामतीला 2दा नेलं. पुण्याला आता महिन्याच्या वरी होती. त्या ठिकाणी गेलं का तिथं आता गुन्हे येत आहे तिथं ठेवा. मग तिथं नेलंच. अशा वाईट असते कुण्या बी माणसाला. कुण्या बी माणसाला काय असतंय. आता तरी वाटतंय की ह्या दवाखान्यात नीट होईल, त्या दवाखान्यात नीट होईल. चौकट घेऊन हिंडला बहिणीला. मी आजपर्यंत कॅमेऱ्यात बहिणीला दावलं का. म्या माझ्या जवळ होते पण मी म्हणले नाही की माझी बहीण आजारी बुवा की दुखतंय की नाही. पण आज का माझ्या बहिणीला लय जास्त झाले भावा बहिणीनं. तरी मी म्हणलं आईसाठी साडी आणावी. सगळेजण आणाली तर आईने हातात बी घेतली नाही साडी. आता दुपारपासून आईच्या मागे अगं साडी आणली तुला घे, साडी आणली तुला घे. एवढं बहिणीला काही सुधरा नाही. म्हणलं साडी आणली तर बरं झालं. म्हणले बाईला साडी घेतली तू. माझं तर दुखत आहे. तर बरं का हे आईनं हातात बी घेतली नाही साडी. माझ्या बहिणीचं लय दुखत आहे भावा बहिणीनं. बहीण माझी लय आजारी आहे. मी तशी सहन करते सगळं. आता सध्या जागेवर आहे माझी बहीण, एका जागेवर आहे. पण सगळं लय बोलायचं पण थोडा टाईम आहे त्या गोष्टीला बोलायला मला. पण आई अशी झाली की बहिणीचं उलटं आले सगळं. सेवा करायची, लेकीची सेवा करायची उलटं झालं. पाणी सांडल रे त्याच्यातला. ठेव खाली ती. हां ठेवा. तर बरं का आज सगळ्याचं थाटात आहे ती. आईला लोक साड्या घ्यायला लागली ती. तसंच मी बी आणली. म्हणलं आपली आई आहे चला आज साडी घे. आईनं हातच लावला नाही भावा बहिणीनं. माझी बहीण लय आजारी आहे. काय सांगायचं तुम्हाला. लय म्हणजे लय आजारी. सांगता सुद्धा येत नाही इतकी आजारी. माझ्याजवळ होते पण मी व्हिडिओमध्ये घेत नव्हते. कारण नका म्हणायची ती व्हिडिओमध्ये मला यायचं आधी. पण आता हाय आज झोपलेले. बहीण माझी खराब झालेली. पण आता तिला असं चालता येत नाही बहिणीला माझ्या. जास्त चालता येईना, जास्त बोलता येईना. असे जास्त आजारी आहे माझी बहीण. त्याच्यामुळे लय नाराज आहे. मी आज व्हिडिओ तरी काढले का नाही. कारण माझी बहीण आज लय आजारी. दाजीला करमाना, मला करमाना. कारण इथं आधी बी 2-3 महिने माझ्या जवळच होते आणि आता पण माझ्या जवळ आहे. या इकडं तुम्हाला धावते मी बहीण. चला या मध्ये या.
ह्या काही तर माझी बहीण आहे. ह्या काही बहीण आहे माझी, दिसली का तुम्हाला? ही बहीण आहे माझी, दिसली का आता? बाईला साडी आणली ताई, बाईला आणली. हो चांगले आहे का? चांगले आहे का? हा उद्या नेसायला का बाईला? होय, बघितलं का भाऊ बहिणीला? माझ्यापाशीच बहीण आहे. इकडं का बाय, माझ्यापाशीच बहीण आहे. इकडं जर बाय अंधार पडायला तिथं माझ्यापाशीच आहे बहीण. आधी मी 2-3 महिने होते, पण जिथं सांगते का तिथं डॉक्टरकडे नेलं. कुठं पण डॉक्टरकडे बहिणीला नेलं, किती पण दवाखान्यात नेलं. जिथं वाटेल पुन्हा आले का मोकळं वातावरण, हवा भेटेल अशा ठिकाणी सुद्धा 8 दिवस नेले मी. की बाबा तिथं सगळे माळकरी माणसे, ते भजन हरिपाठ आहे. निसती उद्याच्याला निसते. तर अशा ठिकाणी पण नेलं की तिथं तिला हरिपाठ आहे का, भजन तिथं घरात कोंडून नाही. असे बरेच दवाखान्यात नेलं, पण कुठला काही गुन्हा आला नाही. कारण तिला आधी तिला बऱ्याच दिवसाखाली मेंदूला मार लागलेला होता. असा मोठा बुरुज ढासळा होता मेंदूवर माझ्या ताईच्या. आजपर्यंत मी बहिणीविषयी कधी बोलले का? कधीच नाही माता बहिणीनं कधी बोलले नाही. पण आज मी साडी आणली बहिणीला, आईना बहिणीनं नेसल्यानंतर आईनं कुणी बहिणीला तर आता काही कळलं नाही. जसं आईनं तर हात बी लावला नाही साडीला. तर भावा बहिणीनं काही चुकलं तर माफ करता, कारण मी बी आज बोलण्याच्या परिस्थितीत नाही. बघा बहीण आजारी आहे, त्यांना काही सुधरत नाही.